गणपती खेळकर, युवा उद्योजक माऊली खेळकर आणि आपल्या गावच्या सेवा सोसायटीचे माजी चेअरमन मच्छिंद्र मानकर यांच्या हस्ते आपल्या बजरंग पैलवानाची कुस्ती लागत आहे। संभाजी खेळकर यांच्याकडून बजरंगसाठी 1000 माझे चालले। आता 200 कोणी दिले नाव सांगायचं। 1998 मध्ये मॉडेल आलता का ते पांडुरंग सोबत घेतलं होतं, हे पुढे गेले। पप्पू सानप यांच्याकडून 200 1200 रुपये इनाम जमा झाले। हलकीवर थांबा जरा, आता थोडं कुस्ती चालू झाली, थांबा जरा। आणि समोरचा या गावचा सुपुत्र, उद्याचं भविष्य, या गावाला पडलेलं सुंदर स्वप्न, बजरंग शिरसट खड्डा आणि काटा कुस्ती लागली। गावची कुस्ती म्हणलं की काय ठिकाणी कर्नाटकहून बकरी आणले जातात आणि उद्यानं कापले जातात, पण गावात काटा लढतोय बजरंग शिरसट। त्याच्या लंड्याची हाईट आणि ढब बघा, वाघासारखा लढतोय आणि समोर करण फेलमारी। अशी कुस्ती चालू झाली, बघण्यासारखी कुस्ती आहे। न थांबताना थांबता लढणारी दोन्ही पैलवान, त्याच्याजवळ करणचा पारा झाला, त्याची कुस्ती होणार। फिरा साईडला फिरा। सरकार लागल्यावर कुस्तीला बक्षीस द्या परत। सरकार बाजूला लक्ष द्या, म्हणून बातम्या भेटू नका। हो यांना बाबू सरकार सांगा ना। पोलीस डिपार्टमेंटला विनंती, समोरची माणसं खाली बसवा। रवींद्र आव्हाड साहेबांचे 200 रुपये बक्षीस लागले त्या कुस्तीला। पैलवानावर प्रेम करतात रवींद्र आव्हाड सर आणि कुस्ती निवेदकावर प्रेम करणारी माणसं। 200 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आहे त्यांनी। साते मानवाचं भूषण, पुण्याचा महाराष्ट्र केसरी, कैदीनाथ दादा यांचे चिरंजीव पैलवान बजरंग यांची कुस्ती या ठिकाणी चालू आहे। कृपया भेटेला सर्वांना कुस्ती पाहू द्या। अतिशय चित्तथरारकाची कुस्ती या ठिकाणी चालू आहे। टाके मनोहर परिसराचं भूषण, उद्याचा महाराष्ट्र केसरी बजरंग शिरसाट यांची कुस्ती या ठिकाणी चालू आहे। कृपया सर्वांना कुस्ती पाहू द्या। रमेश शिरसट यांच्याकडून बजरंग कुस्तीला 200, एकनाथ वाडी कोणीकडे लक्ष द्या। 1 मिनिट थांबा, लोकांचं बक्षीस येतोय, जाहीर होऊ द्या। होळी म्हणतात टाळ्याला, बजरंग शिरसट यांचा पोरगा विजय झाला। टाळ्या करा, टाळ्या त्याच्यासाठी। ज्याने ज्याने टाळ्या वाजवल्या त्यांनी खिशात हात घाला, मोकळ्या टाळ्या वाजवू नका। कमीत कमी 10-15 हजार बक्षीस जमा झालं पाहिजे। म्हणजे सरकार बजरंग शिरसाट याला आणि विठ्ठल शिरसाट साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि विठ्ठल शिरसाट यांच्याकडून बजरंग पैलवानाला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे।
रवींद्र आव्हाड साहेबांचे 200 या पैलवानला खाली सोडा बक्षीस गोळा. सचिंद्र मानकर यांच्याकडून बजरंग पैलवानाला 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. हो खाली सोडा बजरंगला आहे. हो दादा खाली सोडा बक्षीस गोळा करू द्या. चला बजरंग या इकडं आपलं बक्षीस घेऊन जा. बाळासाहेब यांच्याकडून बजरंगला 200 रुपयाचं बक्षीस दिलेला. मला प्रभू शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे बजरंग पैलवानाला. प्रभू बाबासाहेब शिंदे याला म्हणायचं कुस्तीवर प्रेम करणारा जबाद अधिकारी. ऐका ना तुम्ही थोडं क्रॉस उभा वाटलं मुंडका दाबलं जातं कॅमेऱ्याचं. त्याला म्हणायचं कुस्तीवर प्रेम. काय इकडं हाल जगतराव पानसरे नगर दक्षिणचे उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने छोटासा सन्मान करण्यात येत आहे. ओबीसी मधून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. ते स्वतः पैलवान आहेत आणि नगर दक्षिण मधून त्यांना ओबीसीची उमेदवारी मिळालेली आहे. तेव्हा ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा छोटासा सत्कार करून आपल्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. चला उमेदवार पानसरे आपल्या ग्रामस्थांच्या वतीने सर्जेराव मारनोर साहेब यांना दादा सत्कार करतील. आपण माईकडे या. रवींद्र आव्हाड साहेब पोलीस खात्यातला जबाद अधिकाऱ्याकडून तुला 200 रुपयाचं बक्षीस दिलंय. तुम्ही गाव लेवलच्या माणसांच्या उमेदवारचं बोला का बोला. गोष्टी लागते राजश्रीवाले थांबा आता. या गावचा सुपुत्र बजरंग शिरसाट खैना दादांचा चिरंजीव हे पहा आणि त्याच्या मुलांना खेडकर करण फुलमाळी नाही आग माळणी खेडकर युवा उद्योजक पिंखडी संभाजी खेडकर आणि मच्छिंद्र मानकर यांनी समोर येऊन बजरंग शिरसाट यांची कुस्ती लावायची. त्याला ज्यांचा नामूल्य झाला त्यांनी ताबडतोब आणि लवकरात लवकर हंगामामध्ये यायचंय. कॅमेरा नुकसान झाले त्याला. 2 कुस्त्या संपल्यानंतर 5 मिनिटं योगासनाचा कार्यक्रम होईल. काय करायला पाहिजे. महादेव मामा भिडवडे यांच्याकडून बजरंगला 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आपलं बक्षीस घेऊन जा. पांडुरंग कावडे आला असेल तर नोंद द्या. इकडं आलाय का पांडुरंग? सल्लामध्ये पांडुरंग कावडे हो खाली बसून घ्या ना. पांडुरंग कावडे येतोय का? कोण लावतोय मग? मी आलोय खाली आता लावायला. दांडका धरून पंच कमिटी एकदा आतली गर्दी कमी करा. आतली गर्दी कमी झाली तर कुस्त्या लावून आपासाठी बाहेर काढायचं. आतली गर्दी कमी करा. खाली बसून घ्या. गर्दी कमी करा. मागा मागा घ्या एकदा सगळे. चला सगळ्यांना मागा मागा घ्या. आतली
आणि गर्दी कमी झाल्याशिवाय कुस्त्या जाऊ नका. बजरंग पैलवान आपले 32 घेऊन जा. बजरंग या गावचा पैलवान आखाड्यात आलेला. आता या गावचा सुपुत्र बरोबर का सोहेल शेख. आता या गावचा सुपुत्र बजरंग शिरसाट. संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झाला आणि दुसरा सुपुत्र आला या गावचा. होम ग्राउंडचं मैदान आहे. या मातीत किती ताकद आहे. हे पैलवान अनेक भागात दाखवून देतात. खऱ्या अर्थानं गावचं मैदान आहे. सोहेल शेख हा आपल्या गावचा पैलवान आहे आणि शेखचा मुलगा आहे. अतिशय छान कुस्ती करतोय. आपल्या गावचं भूषण आहे, वैभव आहे. त्याची कुस्ती या ठिकाणी होईल. पांडुरंग कावळे आखाड्यात आला. पांडुरंग कावळे आखाड्यात आला. कुडवाडीला सराव करणारा पैलवान पकडूडचा राजा चव्हाणच्या गावचा पैलवान. योगासन पट्टू आलेला. कल्याण तोरमलेची मुलगी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ते पैलवान बनवलेलं आहे. तिला ऋतुजा तोरमले जरा फिरवा फक्त. कल्याण तोरमले काही घडू शकते. आजपती देण्याचा प्रयत्न आणि बघा काही जरा गर्दी कमी करावं. जरा खाली बसून घ्या. पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे त्यांच्या समोरची गर्दी कमी करा. अहो ती आजार आहे. फक्त आपल्या गावची मुलगी पैलवान आहे म्हणून तिला फक्त आपल्याला भाडात फिरवायचंय. घेऊन या. आजारी आहे त्या. पांडुरंग कावळे महाराज चॅम्पियन आखाड्यामध्ये फिरतोय. जोर पाहिजे. फोन केला योगासन पट्टू आखाड्यात आलेला. वाजंत्रीमध्ये 5 मिनिटं थांबा जरा. योगासन पट्टू आखाड्यात आला. नवनाथ सावंत त्याचं नाव. विठ्ठल भाऊ विठ्ठल पुराडे 2 मिनिटं थांबा. योगासनाचे प्रकार करून दाखवला योगासन पट्टू. नवनाथ सावंत नाव त्याचं वाकडी तालुका परांडा जिल्हा धाराशिव. दोन्ही हातावरती सरा लागला. मातीशी चमटून बसायला लागलेला आहे. निरोगीरा निर्वेस्तीरा हा उपक्रम रामदेव बाबांनी राबवलेला आहे. त्याची दर्दभरी कहाणी सांगतो मी तुम्हाला. गेले 10 वर्ष झाला अश्विनी गर्दी असेल तर माहीत केले. गेले 10 वर्ष झाला योगासनाचे प्रकार करत होता. कोरोना सारखं संकट जगावरती आलं या योगासन पद्धतीची. आणि ती संकट त्याच्या घरावरती आलं आणि आईला कोरोना झाला. आईला वाचवताना 2-4 लाख रुपये खर्च केले या योगासन पद्धतीने आणि आईला वाचवलं. ज्याची आई या जगातून गेली त्याला आईचं महत्व कळतंय. समोरून हात जोडतो योगासन पद्धती. टाळ्या करायचे जगाने टाळ्या. गरीबाचा पोरगा 200 किलोमीटर अंतरावरून या ठिकाणी आलेला आहे. आईच्या दुधात किती ताकद आहे.
या जगातून ज्याची आई निघून गेली त्याला आईचं महत्व कळतंय. निरोगी राहा, निर्व्यसनी राहा, हे उपक्रम रामदेव बाबांनी राबवलाय. जर कुणाला योगासन करायचं असेल तर सकाळच्याला करा. आता करायला गेला तर बरगाड्याच्या ठिकाणी वाचतील. योगासन पट्टू घरावरती आधार नसताना योगासनं केली आणि 2-4 लाख साठवले होते. आईवरती खर्च केले. या जगातून ज्याची आई निघून गेली त्याला आईचं महत्व कळतं. आईच्या दुधात किती ताकद आहे त्याला आईचं महत्व कळतंय. आई विना भिकारी. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. आई तुझं लेकरू येणे नको करू. रानात फिरतोय रस्ता चुकलंय सांग मी काय करू. 5,000 रुपये शिर्के फिरतोय. तुमच्यासारख्याची आधाराची गरज आहे त्या योगासनपट्टूला. पूर्ण पल्ला संसार जरी बोलला नाही पाठीचा करा. फक्त पाठीवर हात टाका म्हणतंय गरीबाचं पोरग. रिकाम्या हाताने त्याला तुम्ही जाऊन देऊ नका. समज तसं त्याला मदत करा. तुमच्या आधाराची गरज आहे. टाळी वाजवा, टाळी वाजवा. हातावर जोर मारावा लागला योगासनपट्टू. सचिन शिर्के फिरतोय पलीकडे 5,000 रुपये. पायाने टाळ्या वाजवतोय, आपल्याने हाताने वाजवा म्हणतोय. टाळ्या वाजवा पोरग. समुद्रातलं घोडभर पाणी काढल्याने समुद्र आटणार नाही. खैना दादा त्याला 200 रुपयाचं बक्षीस दिलं. पाठीमागून हात जोडले. समंतने असं बक्षीस द्या. एक पाय मानेवरती नेला. ओहो आणि हात जोडतोय नवनाथ सावंत. हो, नवनाथ सावंत यांच्या योगासाठी मच्छिंद्र मानकर यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. भगवान फुलवाणी सचिन शिर्के कपडे काढून या 5,000. कुस्ती सुटणार नाही. महावीर शेठ म्हणून यांच्याकडूनही 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. वा, गरीबाचा पोरगा एखाद्या हाताने जाऊन देऊ नका. हे पहा, गौरी मुखेकर ही मुलगी पैलवान या ठिकाणी आलेली आहे. समोर असं बक्षीस द्या. गरीबाचा पोरगा कोणी 10 रुपये द्या, कोणी 20 रुपये. गौरी मुखेकर आखाड्यामध्ये फिरत आहे. जर कोणी जोड असेल तर उठा. महिला पैलवान जर कोणी इथं असेल तर तुमच्या आधाराची गरज आहे त्या योगासनपट्टूला. एखाद्या चहाच्या टपरीवर गेलो तर सरळ 5-50 खर्च होता. आज टाकली मानवचं मैदान म्हणून आज कुस्ती मैदान मध्ये आला. अनेक जण प्रेम देतात. सोहेल शेख हात उपर केले पैलवान. या गावचा सुपुत्र बाबाजी कुस्ती संकुल 2,500 महाराज केसरी शहीद चौथा पठ्ठा आणि त्याच्यावर लढणारा पैलवान नाव सांगा. पोपट लांगे गाव चौखेडचा पैलवान आणि सोहेल बरोबर टक्कर देतोय. आज गावच्या पैलवान बरोबर कसलीच कुस्ती लूज घेतली नाही. कमिटी सदस्य बबनरावजी फुंदेसर आणि मच्छिंद्र मानकर यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात येत आहे. अशा खट्ट काटा कुस्त्या मुंडे सरकार हा मशीनचं आपलं मुंडे सरकार. गौरीसाठी या ठिकाणी करून 200 रुपया बक्षीस आलेलं आहे. गौरी मुखेकर तिला जोड नाही. या ठिकाणी तिला ग्रामस्थांच्या वतीने इनाम देण्यात येईल. यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे.
साहेब आतमध्ये थांबा. मारनोर साहेब ग्रामस्थांनी आपली आगामा कमिटीमध्ये पंच म्हणून निवड केलेली आहे. तुम्ही आतमध्ये थांबा. पटू मुंडे सरकार एटीएम घेऊन आले. एटीएम घेऊन आल्या गणेश मोठाचं मुंडे सरकार मुंडे सरकार यांच्याकडून कृषी कॉमिटीला खुश होऊन 100 रुपये बक्षीस दिलेला आहे. धन्यवाद. एटीएम घेऊन आले. एटीएम ऑपरेशनचा आता मुंडे सरकार सोडते दान केलं नका तू बरा कुठला पण घालून झालं. मोठ्या पुस्तकावा रवींद्र आव्हाड साहेब यांच्याकडून योगासन पटूला 100 रुपये बक्षीस. दानाचार व्यक्तिमत्व रवींद्र आव्हाड साहेब कुस्तीवरती प्रेम करणारा माणूस. ट्रिपल महाराज केसरी विजय चौधरीचे अंगरक्षकांचे हे पहा दादा. आता फक्त मोठ्या कुस्त्या लावा आणि कुस्त्या परत लावू नका. कोणती कुस्ती डबल लावू नका. आपल्या आघाडीची वेळ संपत आलेली आहे. सहा वाजलेले 6. 3 वाजता आपण आगामा चालू केलेला आहे. सचिन चिलक्या खरे करा आणि कुस्ती लागली. गावचा पैलवान आखाड्यात असतो. डबल लावू नका. पंचाचं बारीक लक्ष आहे. एक पैलवान 2-3 वेळा खेळताना दिसतोय. ज्या पैलवानाची कुस्ती दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा लावली यांना इनाम दिले जाणार नाही. पैलवानी कब्जा घेतला. सोयमने कब्जा घेतलेला आहे. ओहो काही घेऊ शकतो. पकडा गेलो. कुस्ती झाली का ती झाली. पैलवान कुस्ती करा. कुस्ती झाली का.
कुस्तीकडे लक्ष राहू द्या पंच कमिटी. 2 कुस्त्या आणि 6 पंच आहेत. कुस्तीवर लक्ष ठेवा. अतिशय छान आणि अतिशय कुस्ती चालू आहे. पंच लक्ष ठेवा. सचिन शिर्के खऱ्या चला मानूरचा पैलवान. सगळं पहिलं गाडी जे फेकेन ते फेकेन चल खर्च भागून आपला हे पण माझ्याकडे संपत बडे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आपलं बक्षीस घेऊन जा. आणि पैसे पडा लागले बजरंग पोपटराव शिरसाट गुरुजी यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. दादा चिरंजीवर प्रेम करणारी माणसं सर्जेराव महानोर साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बक्षीस घेऊन जाय. गोष्टी केली म्हणून घेऊन जाय. मालेवाडीचा पैलवान विजय झाला संपलेल्या कुस्तीमध्ये. ते पहा आता पुढच्या कुस्तीकडे लक्ष द्या. लक्ष्मण ठोंबरे माजी सरपंच यांच्याकडून बजरंग पैलवानाला 200 रुपयाचं बक्षीस आलेले. बक्षीस घेऊन जा. हे घेऊन जा. चल कुस्ती लागते. दीपक शाहरुख खरेवाडी बाळू गोल्हार जवळवाडी कुस्ती लागली आखाड्यामध्ये. लोकल ताण द्यायचं तिकडे कशी करून पुढे कांबळेकर यांच्याकडे 50 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. पैसे भेटणार बजरंग शिरसटला. पैसे काय 20,000 असू दे मला. पैसे किती भेटणार? पैसे फ्री असतात. यांच्याकडून बजरंग शिरसटला 500 रुपयाचं बक्षीस. पैलवान बजरंग आपलं बघा. फळातली गर्दी कमी करा. फळामधली गर्दी कमी करा. स्टेजवरची गर्दी कमी करा. आतमध्ये खूप गर्दी झालेली. आतली गर्दी कमी करा. कॅमेरा चालू लाईव्ह. आपल्या गावच्या कल्याण स्टोअरमध्ये यांची मुलगी ऋतुजा स्टोअरमध्ये या ठिकाणी आलेली आहे.